नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी ह्या विषयातील दुसरा पाठ म्हणजेच बोलतो मराठी ह्या पाठाविषयीची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने भाषा आपली जी आहे ना ही खूप समृद्ध आहे, परंतु तिचं जे महत्त्व आहे हे महत्त्व जाणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार केली पाहिजे. तिचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे आणि ह्याच दृष्टिकोनातून आज आपण बोलतो मराठी ह्या डॉक्टर नीलिमा गुंडी यांच्या पाठाच्या माध्यमातून त्याचं महत्त्व समजून घेणार आहोत. आता लेखेचा परिचय करून द्यायचा झाला तर विद्यार्थी मित्रांनो, एक मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. भाषातज्ञ आणि लेखिका. निरागस हे त्यांचं बालसाहित्य आहे. देठ जगण्याचा रंगांचा थवा हे ललित लेख संग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेख संग्रह आहेत. जवळजवळ 35 पुस्तकं ही त्यांची प्रकाशित झालेली आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष झालेल्या होत्या आणि म्हणून मराठी साहित्य क्षेत्रामध्ये एक अत्यंत नावाजलेली व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे कशी विनोदाची निर्मिती होते याचंच वर्णन ह्या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. उत्पत्ती कोशात शब्दाची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन नवीन माहिती मिळते आणि आनंदही मिळतो. मग आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भाषा भावनांचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत होते आणि हेच खऱ्या अर्थाने लेखिका नीलिमा गुंडी यांनी ह्या पाठाच्या माध्यमातून स्पष्ट केलेले. परवा वर्तमानपत्रामध्ये एक विनोद आला होता. बायको नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तापा बनवू का? तेवढ्यात नवरा म्हणतो, नको नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगर. आता इथे विद्यार्थी मित्रांनो विनोदाची निर्मिती झाली, कारण बनवणे हे क्रियापद इथे शोभणारे नाही. तसं जर पाहिलं तर आपली भाषा ही विविध भाषांमिळून समृद्ध झाली. तसं हे हिंदी भाषेतून आलेलं आणि आपल्या मराठी माणसांच्या स्वयंपाकघरामध्ये नको तितकं घुसलेलं हे क्रियापद आहे. आता तसं जर बघितलं तर मराठीमध्ये पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आले आहेत. पण हल्ली सगळेच पदार्थ फक्त बनवले जातात. तसं जर पाहिलं तर मराठीमध्ये बनवणे म्हणजे फसवणे असा खरा अर्थ रूढ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगर ह्या विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवणार हे मात्र नवल नाही, हे लक्षात ठेवा. आता तसं जर बघितलं तर मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. आता मराठीत बघा ना, मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे आणि एखादी व्यक्ती जर पोहत असेल तर त्याला हातपाय मारणे आणि एखादा रिकामटेकडा वेळ घालवत असेल तर त्याला माशा मारणे असे आपण प्रयोग करत असतो. पण मित्रांनो, मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ इथं कुठे दिसतो का रे? हीच तर खऱ्या अर्थाने भाषेची गंमत आहे. आणि म्हणून आपण भाषा नीट प्रकारे जर बघितली तर त्यातली गंमत आपल्या सुद्धा लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आता शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हे देखील भाषेची खास शैली आहे, लक्षात ठेवा. खस्ता खाणे. आता खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. तसंच कंठ स्नान घालणे वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. पण कंठ स्नान घालणे म्हणजे गळ्या खालून आंघोळ घालणे असा अर्थ अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. असे बरेच शब्दप्रयोग जे आहेत हे आपण सहज करत असतो, परंतु त्यांचे अर्थ मात्र समजून घेत नाही. आता दुसरे तो वाक्प्रचार बघा ना, खांद्याला खांदा लावणे. आता खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे. पण कोणता वाक्प्रचार कुठं वापरावा हे सुद्धा बऱ्याच मित्रांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. पर्यायाने अर्थाचा अनर्थ होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईलच. अशी अनेक उदाहरणे आपल्याला मराठी भाषेमध्ये देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान. आता अक्कलवान हा शब्द तुम्ही ऐकलेला असाल, पण एखादी व्यक्ती जर तुम्हाला काय अक्कलवान आहे, पण अक्कलवान म्हणजे हुशार, पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल.
तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला आपलं शब्दकोश जो आहे हा अभ्यासणे गरजेचं आहे मित्रांनो. आता लेखिका सांगतात की क्रियापद वापरणार त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो ही नीट माहिती नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो हे लक्षात ठेवा. आता अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे आणि तिच्याशी हसणे असे अनेक वाक्प्रचार वापरले जातात, परंतु त्याचे अर्थ मात्र आपल्याला माहिती नसतात. आता तिला हसणे, तिची चेष्टा करणे आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहज हसणे, यात प्रत्यय महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि ह्या वाहिन्यांवरती प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते, प्रत्ययच लावले जात नाही. आता तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे, त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मराठी भाषा वापरताना आपण हे प्रत्यय सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी विभक्ती प्रत्यय तक्ता आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आता भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही आहे. आपण संगणकासंबंधी सुद्धा अनेक इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर अनेक भाषांना सामावून घेतलेलं आहे. त्यामध्ये संस्कृत भाषा असेल, फारसी असेल, अरबी असेल, कन्नड असेल, इंग्रजी असेल, अशा अनेक भाषांमधले शब्द आपलेशी केले. आता टेबल हा शब्द बघा ना, हा कधी आपल्याला परका वाटला का? नाही ना. मग बघा, असे अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये आले आहेत आणि ते आपलेसे करून मराठी समृद्ध झालेली आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी बाहेर ज्यावेळेस गावाबाहेर शिकायला जातात आणि ज्यावेळेस ते गावाकडे येतात त्यावेळेस मात्र अशा अनावश्यक भाषेचे शब्द जे आहेत हे वापरताना आपल्याला दिसतात आणि आपली अर्थपूर्ण मराठी भाषा विद्रूप करायला कारणीभूत ठरत असतात. आता हेच बघा ना, मी स्टडी केली. आता मी हा मराठी आणि स्टडी हा इंग्रजी, म्हणजे इथं व्याकरणिक दृष्ट्या इथं आता स्टडी ह्या शब्दाचं लिंग सांगा बरं. स्टडी आणि इंग्रजीमध्ये जर त्याचा स्टडी स्त्रीलिंगी केला तर त्या ठिकाणी मात्र त्याचा अर्थ हा चुकतो हे लक्षात ठेवा. आणि म्हणून नेहमी आपलं म्हणणं जे आहे ना हे परिपूर्ण आपल्या भाषेमध्ये मांडा, म्हणजे निश्चितच आपली भाषा जी आहे ही समृद्ध होण्यास मदत होईल मित्रांनो. आता एक भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची उत्पत्ती कोश शोधणे. तुम्ही मागील वर्षामध्ये विश्वकोशाचा अभ्यास केला आहे, ह्या वर्षी तुम्हाला उत्पत्ती कोश अभ्यासायला मिळणार. आता यातून खऱ्या अर्थाने आपल्याला प्रत्येक शब्दाची नवी नवी माहिती ही मिळत असते. आता असाच हा एक शब्द बघा ना, मोरांबा. ह्या मोरांबा शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. आता जुन्या काळामध्ये असं म्हटलं जातं की जुन्या काळामध्ये साखर ही भारतामध्ये तयार होत नव्हती, तर मॉरिशसवरून येत असायची. आता मॉरिशस कुठे आहे? आफ्रिका खंडामध्ये, आणि तिथून येत असायची, त्यामुळे त्याचा संबंध तिथं आहे. मग ही शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे ज्यावेळेस आपण उत्पत्ती कोशासारखं कोश बघतो त्यावेळेस आपल्याला कळत असतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शब्दकोश, विश्वकोश, उत्पत्ती कोशांचा अभ्यास करा. निश्चितच आपली भाषा अजूनच अधिक समृद्ध आपल्याला करता येईल. आता कदर करणे असे आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो, पण तो वाक्प्रचार आहे कद्र. आता हा अरबी शब्द आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द तयार झालेला आहे. मग शब्दांच्या मुळाकडे जर गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. आता उदाहरणार्थ बघा ना, अनुसया असे नाव बरेच जण लिहत असतात, पण खऱ्या अर्थाने हे नाव जे आहे ना हे अनसुया असं नाव आहे. अन अधिक सुया, असूया, म्हणजे इथं संधी झालेली आहे. आता मनात असूया म्हणजे मच्छर नसलेली अशी ती अनसूया. आता हे कळाल्यावर मात्र शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थही तसाच आहे. वार्धक्याने विकल झालेला, यातील ज चे उच्चार तालवे म्हणजे कपाळावरती आठ्या पडतात बघा ज्यावेळेस आपण उच्चार करतो. ज आहेत, तर जरा, थोडे, जर, कलाबूत या शब्दातील ज चे उच्चार दंतमुली आहेत, म्हणजे दात बसतात. आणि ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि यावरून त्या ठिकाणी आपल्याला हे दंत तालवे आहेत, दंत मुली आहेत की दंत तालवे आहेत हे लक्षात येतं. आणि म्हणून व्याकरणाचा अभ्यास सुद्धा आपण त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे. भाषेमध्ये आपण असे अनेक शब्द उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो हे साऱ्यांनाच माहिती असते.
पण बरेच विद्यार्थी तरीही चुका करत असतात. आता इथं एक उदाहरण सांगतो की बरेच विद्यार्थ्यांना लेखन करत असताना ही एक सवय असते, बरेच शब्द तोडून तोडून लिहितात. काही शब्दांचे त्या ठिकाणी असलेले जोड शब्द जे असतात ते सुद्धा वेगवेगळे लिहित असतात. पर्यायाने शब्दाचे अर्थाचे अनर्थ होताना दिसतात, हे लक्षात ठेवा. इथं सूत कताई हा शब्द आहे. मग आता सूत कताई म्हणजे कापसापासून सूत तयार करणे, पण तोच शब्द जर इथं सूतक आणि ताई असा जर लिहिला गेला तर त्याचा अर्थ हा बदलतो. आता सूतक म्हणजे काय हो? निषेध, बंद, पूजा अर्चा आपण बंद करतो त्या काळामध्ये, आणि म्हणून त्या वेगळ्या अर्थाचा शब्द तयार त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतो. आता तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षर आणि शहा असा जर लिहिला तर ते कोणा मुलाचे नाव करून टाकण्यासारखेच होईल. अक्षर हे विशेषण आहे, शहा हे आडनाव आहे. म्हणजे अशा प्रकारच्या चुका ज्या आहेत ह्या मित्रांनो लेखन करत असताना करू नका आणि त्याचं महत्त्व जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. आता एक म्हण आहे की पुराणातील वांगी पुराणात. आता या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळे पुराणामध्ये वांग्यासंबंधित काय गोष्टी आलेल्या आहे का हे शोधण्याचा खूप उठाठेवा करत असतात. पण हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल, कारण तिथे मूळ म्हण होती पुराणातील वानगी पुराणात. आता वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. कशी फजिती होते हे लक्षात घ्या. आणि म्हणून व्यवस्थितरित्या आपण उत्पत्ती कोशामध्ये जाऊन हे शब्द शोधले पाहिजे, म्हणजे अशा प्रकारची फसगत आपली होणार नाही. आता भाषेमध्ये काही वेळा दोन शब्दरूपे सारखीच असतात आणि ती सुद्धा माणसांना चुकवतात असतात, हे लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ, राजाच्या कलेवर प्रेम होते हे एक वाक्य. आता तोच शब्द दुसऱ्या वाक्यामध्ये कसा वापरलाय? अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. कलेवर म्हणजे इथं वेगळा अर्थ आहे शव, वरती वेगळा अर्थ आहे कला. आता येथे वाक्यामध्ये हे कलेवर शब्दरूप कला या शब्दरूपाचे सप्तमी विभक्तीचं रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. मग आपण आपल्या भाषेवरती प्रेम करतो ना, मग प्रेम जर करत असाल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत मित्रांनो. आता तर गुगलवरती गेला तर त्या ठिकाणी विकिपीडिया आहे. आता पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. दाद देणे म्हणजे प्रतिसाद देणे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये तोच शब्द कसा आहे? सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणीच पडले. बघा, दोन पद्धतीने त्या ठिकाणी तो शब्द वापरलाय आणि त्यामुळे ही भाषा किती समृद्ध आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे अनेक वाक्य विद्यार्थी मित्रांनो तयार करता येतील आणि त्यातून भाव खुलत जातील. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते आणि त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळाल्यावरच आपण त्या ठिकाणी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपली भाषा समृद्ध करायची असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण शोधल्या पाहिजे आणि त्याचा ठेवा जो आहे हा आपण साहित्यामध्ये ठेवला पाहिजे. अशा प्रकारे हा पाठ इथं विद्यार्थी मित्रांनो संपलेला आहे. धन्यवाद.